मॉर्निंग. तर काल आपण 5 किलोमीटर लॉंग केलं. तर मग आज आपण बघणार आहे रनिंग कशी करायची. ती लई जणांना प्रॉब्लेम काय होतो, रनिंग नवीन नवीन चालू करते पण कशी करायची, काय काय करायची, कोणते कोणते एक्सरसाइज करायची काय माहीत नसतं. पण त्यांनी काय होतं, तुम्ही हप्ताभर करता पण हप्त्याच्या नंतर तुम्हाला इंजुरी होऊन जाते. त्याच्यामुळे तुम्ही रनिंग मग करू वाटत नाही. त्याच्यामुळं आज सुरुवातीपासून रनिंग कशी करायची, एंड कशी करायची रनिंगची आज बघणार आहे. तर चला बघू. सर्वात पहिले आल्यावर रनिंग करायला आल्यावर वॉर्मअप आणि स्ट्रेचिंग सगळ्यात मेन असतं. ते कंपल्सरी आपण तर डेली करतो पण हे कंपल्सरी असतं. तर आज तुम्हाला सगळं डेमो सांगणार आहे, प्रत्येक गोष्ट एंडपर्यंत. तर चला बघू. पहिलं आपलं करू वॉर्मअप आणि स्ट्रेचिंग. आणि वॉर्मअप कंप्लीट झाला आपला. तर स्ट्रेचिंग आणि वॉर्मअप कंपल्सरी असतो. आता ह्याच्यानंतर आपण नॉर्मल जॉगिंग करू. जॉगिंग केल्यानंतर मग त्याच्यानंतरची स्टेप काय असते ती सांगू आपण तुम्हाला. चला. आपली 2 किलोमीटर रनिंग कंप्लीट झाली. तर आज पहिल्यापेक्षा थोडी जास्त स्पीड होती. त्याच्यामुळे आज थोडासा दम लागला. मग कधी पण लक्षात ठेवा, आपण रनिंग कंप्लीट झाली तर कमीत कमी 30 ते 40 मीटर वॉकिंग करायची हळूहळू हळूहळू. कारण की आपण रनिंग करतो त्यावेळेस कशी बॉडी गरम राहते पूर्ण. मग त्याच्यामुळे डायरेक्ट एखाद्या थांबलो आपण तर डायरेक्ट रनिंगमधून डायरेक्ट थांबतो. त्याच्यामुळं इंजुरी व्हायची चान्सेस जास्त असते. त्याच्यामुळे काय करायचं, रनिंग झाली तर स्लो 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 वॉकिंग करायची 30 ते 40 मीटर. आणि काय होती, आपली बॉडी कूल डाऊन होऊन जाते आणि इंजुरी होत नाही. आणि अजून एक गोष्ट, लई मोळ चुकी काय करते, रनिंग करते. रनिंग केल्यानंतर एखादी टार्गेट कंप्लीट झालं, एक तर खाली वागते. खाली असं वाकलं तर मग आपलं हार्ट जोरात चालू असतं आणि त्यात खाली वाकलो ना, हार्टवर प्रेशर पडतं, दबाव पडतं. हे बरोबर नाही आहे. त्याच्यामुळं तुम्हाला जर जास्त दम लागला तर एकदम तुम्ही फ्लॅट झोपी जा खाली, नाहीतर हळूहळू हळूहळू वॉकिंग करायची. पण डायरेक्ट खाली वाकायचं नाही, खाली बसायचं नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा. अजून एक गोष्ट, मुलं काय करते, रनिंगच्या स्टार्टिंगला रनिंग करायच्या आधी स्ट्रेचिंग करते, वॉर्मअप करते. पण रनिंग झाल्यानंतर वॉर्मअप आणि स्ट्रेचिंग करतच नाही. त्याच्यानंतर कसं, जशी बॉडी आपण रनिंगच्या आधी गरम करतो तसं रनिंग झाल्यावर बॉडी थंड पण करून वर्कआउट खतम करायचा आपला. नाही तर काय होतं, आपण रनिंग करतो वर्कआउट करत नाही तर ती बॉडी आणि पायाच्या नसाबिसा टाईट राहत्या. ह्याने काय होतं, मग इंजुरी होती तुम्ही रिलॅक्स नाही केल्यावर. त्याच्यामुळं तर हे प्रॉब्लेम 90% पोरं हेच करते, रनिंग झाल्यावर स्ट्रेचिंग करत नाही आणि रनिंगच्या आधी पण करत नाही. त्याच्यामुळं या हप्ताभर 2 हप्ते रनिंग करते, नंतर पाय दुखते, हे दुखते, ह्याच गोष्टीमुळे दुखते. तर ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. भेटू नेक्स्ट व्हिडिओला. बाय.